आणि संपूर्ण कार्यक्रमाचं रात्री 10 वाजेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत लाईव्ह आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. पण जर या ठिकाणी येऊन तुम्ही कार्यक्रमाचा लाभ घेतला तर प्रत्यक्ष यशपाल भिंगे सरांना समोरून ऐकण्याचा जो काय म्हणजे अमिताभ बच्चन यांना पडद्यावरती पाहणं बरोबर आहे का आणि समोरासमोर बघणं यामध्ये फरक आहे का नाही. तशा पद्धतीचं ते काम आहे. मी विनंती करतोय माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री यशपाल भिंगे सर यांना की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला देशाला संबोधित करावं. महाराष्ट्रातल्या समाज बांधवांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत की आम्हाला यशपाल भिंगे सरांचं संपूर्ण मार्गदर्शन ऐकायचं आहे. त्यामुळे सर तुम्ही या समाजाला मार्गदर्शन करत असताना कोणताही हातचा आज शिल्लक ठेवायचा नाही. घर बसल्या लाखो लोक तुम्हाला ऐकणार आहेत. धनगर आरक्षणासह त्यामध्ये न्यायालयीन लढाई असेल, सभागृहातली लढाई असेल, रस्त्यावरची लढाई असेल, मतपेटीची लढाई असेल, सर्व विषयावरती या ठिकाणी आपण समाज बांधवांना मार्गदर्शन करावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना विनंती करतो. बिरोबाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, येळकोट येळकोट. धन्यवाद. साधारणपणे 11 वाजता आपला कार्यक्रम सुरू होणार होता. आता 3 वाजलेले आहेत. मागच्या 25 वर्षापासून मी कॉलेजमध्ये शिकवतो, त्यामुळं 45 मिनिटाच्या वरती ऐकण्याची क्षमता नसते आणि घणाघाती अशी जवळपास 7 भाषणं झालेली आहेत. तुमच्याशी संवाद साधायला 500 किलोमीटरहून मी आलो आहे. परत 500 किलोमीटरचा प्रवास करायचा. आता तुमची मानसिकता लक्षात घेऊन काय बोलायचं हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे. धन्यवाद. या देशातील बहुजनांच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा स्वराज्य या नावाने लढणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला अटकेपार घेऊन जाणारे, 2 वेळेला दिल्ली जिंकणारे मराठेशाहीचे थोरले सुभेदार श्रीमंत मल्हाररावजी होळकर, ब्रिटिश पार्लमेंटनं ज्यांना 18व्या शतकातील जगातील सगळ्यात महान महिला शासक म्हणून गौरविलं, ज्यांनी नेपाळच्या पशुपतीनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, पाकिस्तानमध्ये कराचीजवळ ज्यांनी शिवमंदिर बांधलं, नेपाळ पाकिस्तानपासून कन्याकुमारीपर्यंत आजच्या हायटेक सरकारला जे जमणार नाही अशी लोकोपयोगी कामं भारतभर ज्यांनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला देशभर विस्तारित केलं, त्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर, ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या पुण्यनगरीमध्ये जमलोत, ते राजराजेश्वर महाराजा यशवंतरावजी होळकर, तसेच होळकरशाहीमधल्या ज्यांचा उल्लेख काही वक्त्यांनी केला त्या सगळ्या रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांना खऱ्या अर्थानं दरबारी राजकारणाचे धडे त्यांच्या सासूबाईंनी दिले. यशवंतरावांच्या नंतर त्यांचा लढा त्यांची पत्नी
तुळसाबाई होळकरांनी चालू केला. त्यांचा खून झाला. त्यांची मुलगी भीमाबाई होळकर वयाच्या 18व्या वर्षी मालकमशी हातामध्ये 2 तलवारी घेऊन लढली. ती भीमाबाई होळकर. मला फक्त या ठिकाणी उल्लेखित करायचं आहे की तर माता माऊल्या इथं जमलेल्या आहेत. संबंध भारतातील गौरवशाली इतिहास जर आपण डोळ्यापुढे ठेवला तर होळकरांच्या इतक्या जाज्वल्य स्त्री शक्तीचं दर्शन कुठल्याही राजघराण्याला घडवता आलेलं नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या सर्वांचा उल्लेख करीत असतानाच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यांनी वैचारिक बळ दिलं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ही करवीर भूमी आहे. त्यांना देखील मी वंदन करतो. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शहीद ए आझम भगतसिंग यांच्या क्रांतिकारी विचारालाही मी अभिवादन करतो आणि बोलायला सुरुवात करतो. सर्वप्रथम मी ज्यांनी यशवंत सेनेसारख्या झुंजार संघटनेची स्थापना केली ते आदरणीय कैलासवासी बी के कोकरे यांच्या दिव्य स्मृतींनाही मी अभिवादन करतो. त्यांचा समर्थ असा वारसा चालवणारे आमचे सन्मित्र आणि आजच्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे, जे की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मंचावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील, ज्यांनी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देताना खऱ्या अर्थानं आपल्या जमातीची भागणूकच केली. ते आदरणीय कृष्णान डोने महाराज, मंचावर उपस्थित असणारे भगवानजी डोने महाराज, देबाजी मामा, मंचावर उपस्थित असणारे यशवंत सेनेचे राज्य उपाध्यक्ष आमचे सन्मित्र व्यंकटरावजी नाईक, आदरणीय खंडेरावजी पाटील, बाळासाहेबजी मोटे, संदीपजी काळे, माधवरावजी देवकते पाटील, राजू गाडेकर, वैशाली ताई दुधाळ, अभिजितजी कोकरे. आता अशी नावं घेत बसलो तर बराचसा वेळ जाईल आणि काही मतदारसंघ नसल्यामुळे एखादं नाव सुटलं तरी काय हरकत नाही. आपल्या इथं राग लई लवकर येते, पण आता वेळ जाईल त्याच्यामध्ये, म्हणून सगळ्याच मान्यवरांचा या ठिकाणी उल्लेख करतो. आणि मला विशेष उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे डॉक्टर संदीपजी हजारे यांनी, की स्वतःची प्रॅक्टिस सोडून एखादा डॉक्टर ज्या वेळेला मंचावरून भाषण करतो, आपल्या जमातीच्या विषयीची तळमळ व्यक्त करतो, त्यावेळेला माझ्यासारख्या प्राध्यापकाला फार छान वाटतं. कारण धनगराची जत्रा आणि कारभारी 17 म्हणतात. 17 कारभाऱ्यामधला एक जर कारभारी हुशार असला, शिकलेला असला, तर आपला गाडा व्यवस्थितपणानं चालतो. म्हणून नेता निवडत असताना सुद्धा तो शिकलेला, एक वेळेला तो धनगराचा वाघ झाला नाही तरी चालेल. मला वाघाचा लई कटाळा आलेला आहे. कारण माणसाला माणूस करण्याची लढाई आहे आपली, माणसाला जनावर करण्याची लढाई आपल्याला लढायची नाही. त्यामुळं वाघ आपल्याला परवडत नाही, ती आपलेच मेंढरं उचलतात. त्यामुळं शहाणे शिकलेले लोक पुढे आणले पाहिजे. या निमित्तानं मी त्यांचंही अभिनंदन करतो. आमचे मित्र राजेशजी तांबे उद्योजक असताना त्यांनी या ठिकाणी वेळ दिला. खरं तर आपण एक आदर्श महाराष्ट्रातल्या जमातीच्या पुढे घालून दिलेला आहे. माणसं किती गोळा झालेत हे मला महत्त्वाचं वाटत नाही. आता तर कुठं कुठं उजडायले, आपल्याला कळायले आता अहिल्यादेवी होळकर आपले आहेत, यशवंतराव होळकर हे कोण होते हे हळूहळू आपल्याला कळायला लागले. आपण जरा उशिरानं जागं झालो, ठीक आहे, हरकत नाही. उशिराला जागा होण्याचा एक फायदा पण असतो की पुढे जाऊ जे आपल्यापेक्षा चाललेले आहेत त्यांना लागलेल्या ठेचा आपल्याला टाळता येतात. एवढा आपला फायदा होऊ शकतो. त्यामुळं उशिरा उठलोय हरकत नाही, आपण आता ॲक्सिलेटर वाढू लक्ष्मणराव. त्यामुळं समाजामध्ये काय बुवा हे वाईट आहे ते वाईट आहे, सगळ्याच समाजामध्ये तसं चाललेलं असतं. आता इकडं पेंडॉल टाकलेला आहे तो मराठा बांधवांनी आहे ना, आणि ते सुद्धा म्हणायला लागलेत की बाबा आमचे 169 आमदार असूनही ते कुचकामी आहेत. समजून घ्या.
मग आपणही आपली संख्या नुसत्या कुचकाम्यांची वाढून उपयोगाचं नाही. वैचारिक शक्ती असणारे लोक जोपर्यंत आपण सभागृहात पाठवत नाही तोपर्यंत आपली लढाई यशस्वी होणं शक्य नाही. हे जरा लिहून घ्या तुम्ही. त्यामुळं तांबवेसारखी माणसं, हजारे साहेबांसारखी माणसं, आमचा छोटा भाऊ अमोल पांढरे, म्हणजे हा काय रांगला की नाही असा मला कधी कधी प्रश्न पडतो. डायरेक्ट माईक घेऊन उभा टाकला. म्हणजे बालपणच त्याचं आलं नाही, परंतु समाजाविषयीची तळमळ सातत्य आहे त्याच्यामध्ये. अशा अमोल पांढरेला तुम्ही घरी जाऊन म्हटलं पाहिजे की तुम्ही उभे राहा. ही वेळ आहे समाजाची. त्यामुळं वाळू उपसणारा, मटक्याची बुकी चालवणारा, मर्डरच्या केसमध्ये आहे, 420च्या केसमध्ये आहे, अशी माणसं कृपया आपला नेता म्हणून निवडू नका, याची मी विनंती करायला 500 किलोमीटरहून आलोय. महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर केवळ संख्या वाढून उपयोगाचं नव्हे, केवळ सभागृहामध्ये माझे डोके दिसले पाहिजेत उपयोगाचं नाही. त्या डोक्यामध्ये काय आहे? म्हणून कधीही धनगराचा पिवळा झेंडा हातात घेतला नसेल, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणलं नसेल, आरक्षणाच्या लढाईतही आले नसतील, परंतु आजही धनगराचा नेता कसा असावा याचा आदर्श म्हणून गणपत आबा यांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो, विठ्ठलराव नाईकांचा उल्लेख करावा लागतो. हीच माणसं आपलं नेतृत्व करू शकतात. आणि नेता कुठल्याही कधी समाजाचा असत नाही. नेता संबंध महाराष्ट्राचा असतो. जो केवळ धनगर धनगर करतो तो धनगराचा कधीही होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून जो सगळ्या वंचित समाजाच्या प्रश्नाबद्दल बोलतो तो तुमच्या धनगराबद्दलही अवश्य बोलेल, परंतु केवळ धनगराबद्दल बोलतोय हे त्याचं केवळ स्वतःचं घर बांधण्याचं नाटक असेल, एवढंच आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून राजकीय लढाई वेगळी आहे. आता मराठा समाजाची मंडळी आली आणि आमचे अमोलदादा म्हणाले की आपले मोठे बंधू आलेत. अरे मोठे बंधू आपण आहोत, तुम्ही आह साळुंकेंना विचारा, बारक्या बारक्याला बोलत बसू नका. कधीही विचार करण्याची शक्ती ज्याची जास्त आहे त्याच माणसाला त्या समाजात विचारलं पाहिजे. येडपटायला विचारून उपयोग नाही. म्हणून आह साळुंके तात्याला विचारा, या महाराष्ट्रातला मोठा भाऊ कोण आहे? ते सांगतील. धनगर हा सगळ्याच कुणब्यांचा मोठा भाऊ आहे, सगळ्याच शेतकरी समाजाचा मोठा भाऊ आहे. कारण मराठ्यापासून सगळेच जे कुणबिकी करणारे गाववाड्यातले लोक आहेत त्या सगळ्यांचेच पूर्वज शेतीचा शोध लागण्याच्या आधी मेंढपाळीच करत होते, पशुपालकच होते. आणि 1-2 वर्ष नाही तर ही फेज, अँथ्रोपॉलॉजीची ही फेज, हा टप्पा 40,000 वर्षाचा आहे. म्हणून मेंढपाळी हा जगातला आद्य व्यवसाय आहे. पैगंबरांनी मेंढ्या राखल्या, येशू ख्रिस्तानी मेंढ्या राखल्या, कृष्णानं मेंढ्या राखल्या. म्हणून समजून घ्या, आज डोणे महाराजांच्या खांद्यावरती जे वस्त्र आहे ते या देशाचं पहिलं राष्ट्रीय वस्त्र आहे. आणि ते वस्त्र विणणारे आपण लोक आहोत. म्हणून सगळ्याच अर्थानं आपण वेगळे आहोत. आपली संस्कृती जगातली आद्य संस्कृती आहे. आणि म्हणून तर जर्मनीचा संशोधक गुंथर सोनतायमर या भारतातल्या व्यवस्थांचा अभ्यास करायला आला आणि त्याला इथं कळालं की व्यवस्थेचा अभ्यास करायचा म्हणजे धनगरांच्या मध्ये राहावं लागेल. 12 वर्ष हा जर्मनीचा अँथ्रोपोलॉयझर, जर्मनीचा अँडोलिस्ट, सोशियोलॉजिस्ट हा 12 वर्ष धनगरांच्या सोबत खांद्यावरती घोंगडं घेऊन, हातामध्ये काठी घेऊन मेंढरांच्या जित्राबा सोबत राहिला. आणि त्यानं 3 पुस्तकं लिहिली जे जगातल्या 13 भाषेत गेली. धनगरांच्या बद्दल मोठेपणा सांगणारी परदेशातली माणसं आहेत, कितीतरी अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत. राचीम ढेऱ्यापासून धलपरवारांच्या पर्यंत अशा कितीतरी लोकांनी धनगरांच्या आद्य संस्कृतीबद्दल लिहिलं आहे, धनगरांच्या इतिहासाबद्दल लिहिलं आहे, धनगरांच्या अध्यात्माबद्दल लिहिलेलं आहे. अरे कमीत कमी आपण ते वाचलं तर पाहिजे. वाचायला बंदी आहे का? आता कोणीतरी सांगितलं आमचा इतिहास खूप मोठा आहे, परंतु इतिहास तो आमच्यापर्यंत आला नाही. कोण आणायचा?
भाड्यानं माणसं लावायची. 89ला तुम्हाला एनटीचं आरक्षण मिळालं. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मध्यम वर्ग आला, शिकलेला वर्ग आला. मग या शिकलेल्या वर्गाची जिम्मेदारी नाही का? का सतत तुमच्या विकासाचे कॉन्ट्रॅक्ट्स तुम्ही लोकांना देणार आहात? आमचं यानं भलं करावं, आमचं त्यानं भलं करावं, या नेत्यानं आमचा घात केला, त्या नेत्यानं आमचा घात केला. इतरांना दोष देणारी माणसं कर्तृत्वहीन असतात असं माझं मत आहे आणि माझं मत मी स्पष्टपणानं मांडत असतो. त्यामुळे इतरांना दोष देण्यापेक्षा आज जयंतीच्या निमित्तानं आपण आत्मपरीक्षण करू. जयंत्या म्हणजे केवळ मिरवणुकी काढणं, फटाके वाजवणं, डीजे लावणं याला मी जयंती मानत नाही. जयंती हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आज आत्मपरीक्षण करा की अत्यंत अवघड स्थितीमध्ये 35 वर्षाचं आयुष्य लाभलेला जगातला एक अत्यंत अव्वल दर्जाचा तलवार बहादूर यशवंतराव होळकर हे आपल्याच रक्ताचे आहेत. तेच रक्त पिढ्यानपिढ्या धमण्यातून वाहत वाहत माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मग मी आज कर्तृत्वहीन का झालो? आज लोकशाहीच्या 70 वर्षाच्या या प्रवासामध्ये मी कोणत्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेलं आहे? आता तलवारी चालवायची गरज नाही. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. अण्णाराव आम्ही एकाच जिल्ह्यातले आहोत. माझ्या घरी तलवारी होत्या. आमचे श्रीरामे साहेब इथं बसलेत. आमच्या भागामध्ये स्वातंत्र्य सैनिक मोठ्या प्रमाणात होऊन गेले. आम्ही निजामी राजवटीच्या विरोधामध्ये लढलो. माझे आजोबा ज्या वेळेला लढत होते त्यावेळेला आमच्याकडे तलवारी होत्या, बंदुका होत्या. पुढे काय झालं? तलवारीच्या इळत्या केल्या. आज बी ती विळती आम्ही जपून ठेवली आहे. आणि बंदुकीच्या फुकण्या गेल्या. आमच्या घरातल्या बायका चुली फुकायच्या. आम्ही बदल सांगतोय तुम्हाला. त्यामुळे आज लढाईचं स्वरूप बदललेलं आहे. तुम्ही जगाला उद्योग शिकवला, तुम्ही जगाला उद्यमशीलता शिकवली, तुमच्या पूर्वजांनी कसं राज्य करावं हे जगाला शिकवलं. 1900 वर्षाची राजवट आहे धनगरांची. आता सगळं सांगत बसलो तर 5 तास लागतील, म्हणून थोडक्यात सांगतो. बाकी मी खूप वेळेला बोललोय, ते यूट्यूबवर आहे, तुम्ही ऐका. म्हणजे सगळ्या व्यवस्था घडवणारे तुम्ही आहात. गणपतीचा उत्सव आता साजरा होतो. कोण आहे हा गणपती? हा मुळातला पशुपालक राजा आहे. कोण आहे महादेव? हा पशुपालक राजा आहे. हिमालय नावाच्या धनगर राजाची मुलगी आहे पार्वती, जी या महादेवाची पत्नी आहे. अरे जगाचा शोध घेत खोदत खोदत गेलात तर शेवटी फक्त मेंढ्यांच्या लेंड्या सापडतात. इतके आपण आदिम आहोत. म्हणून कोणत्या पिचडाचं आणि कोणत्या एरिया गबाळ्याचं सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे गरज नाही. जसे आदिवासी जंगलामध्ये आदिम आहेत तसेच आम्ही देखील या कुरणांच्या प्रदेशामधले आदिम लोक आहोत. आणि हे जर बघायचंच असेल तर महामायासारखं पुस्तक राचिम ढेरे आणि तारा भवाळकरांनी लिहिलेलं आहे. आपण ते जरूर वाचा. काका कालेलकर आयोगाची बिब्लिओग्राफी वाचा. त्या बिब्लिओग्राफीमध्ये धनगरांच्या संदर्भामध्ये किती मोठमोठ्या लोकांनी लिहिलेलं आहे ते संदर्भ बघा. धनगरानंतर कंसामध्ये 2 स्टार दिलेले आहेत काका कालेलकर आयोगामध्ये. तुम्ही नुसते मागास नाहीत, विशेष मागास आहात असं काका कालेलकर आयोग म्हणतोय. तरीही 75 वर्षापासून आम्ही लढत आहोत. धनगड धनगड धनगड. अरे धनगड तुम्ही जो नोंदवलाय तो दाखवा ना. महाराष्ट्रात दाखवा, भारतात दाखवा, स्वर्गात दाखवा, नरकात दाखवा, पिचडाचा एखादा पाहुणा दाखवा, तोडांचा एखादा पाहुणा दाखवा. आम्ही एवढे बोंबलतायत तर एक तर धनगड पुढे येऊन कुठंतरी उपोषणाला बसलेला दाखवा. आम्ही म्हणायला लागलो र चा ड चुकीचं आहे. र चा ड असलं होत नसतं, कायद्याच्या ह्याच्यात चालत नाही. आणि आजपर्यंत एससी आणि एसटी या 2 प्रवर्गामध्ये कुठल्याच सरकारला बदल करण्याचा अधिकार नाही. हे पण आपण लक्षात ठेवा. सरकारच्या पातळीवर मिळेल की नाही मला माहित नाही, पण कोर्टाच्या माध्यमातून मात्र ते मिळेल. आणि म्हणून डिसेंबरमध्ये सलग 3 तारखा धनगरासाठी हायकोर्टानं राखीव ठेवलेल्या आहेत. त्याच्याकडे लक्ष द्या.
बाकी सोमे गोमे येऊन अनेक नेते बोलत जातील, चला रे चला इकडं चला, चला रे चला तिकडं चला, आणि मग कुणाला राज्यसभा मिळेल, कुणाला विधान परिषद मिळेल, याच्या पलीकडे काही होणार नाही. म्हणून बांधवांनो, आरक्षणाच्या लढाईचा अंतिम निकाल कुठे लागणार आहे, तर तो हायकोर्टात लागेल. हायकोर्टात आपल्याला चॅलेंज होईल. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय हे मधु शिंदे आणि त्या टीमनं ठरवलेलं आहे. त्याला डिस्टर्ब करण्याची कोणी गरज नाही, ते चालू आहे. बुद्धिवंत लोक ती लढाई लढतायत. खरी लढाई आपल्याला जी लढायची आहे, आजच्या जयंतीच्या निमित्तानं ज्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे, आणि ती लढाई म्हणजे लोकशाहीमधल्या न्याय लोकप्रतिनिधित्वाची लढाई आहे. त्याच्यामध्ये मात्र आम्ही कमी पडतोय. केवळ आमची संख्या 2 नंबरची आहे म्हणून चालत नाही. अरे 1 नंबरनं कायमस्वरूपी जर या महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला असेल, तर 2 नंबरवाल्यानं एकदा तरी उपमुख्यमंत्री पद दिलं पाहिजे. एकदा तर. उलट जेव्हा आपण कुठंच जय मल्हार म्हणत नव्हतो, झेंडे मिरवत नव्हतो, आता झेंडे पण आपण पिवळे लावायलो. का लावायलो मला आणखी कळलेलं नाही, माफ करा मला. मान्य आहे आमच्या देवाचा झेंडा पिवळा आहे, परंतु माझे सगळे पूर्वज हातामध्ये भगवा झेंडा घेऊन लढले. अनेक समाजाचा पिवळा झेंडा आहे, ओळखूच येत नाही कोणाचं चालू आहे ते. म्हणून पिवळा झेंडा आमचा धार्मिक झेंडा आहे, परंतु लढाईचा झेंडा आमचा बांड निशान आणि भगवा झेंडा आहे, हेही लक्षात ठेवा. नाहीतर पिवळा झेंडा हातात घेता घेता भगवाही विसराल आणि बांड्याकडे तर लक्षच नाही. म्हणून तारतम्य ठेवून लढाया केल्या पाहिजेत. म्हणून आता तिकडे पेंडालमध्ये बसवलेले आपले बांधव जे आहेत, त्यांना मला एक सवाल विचारायचा आहे फक्त. 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या बाडग्यांना तुम्ही निवडून दिलं, तुमच्या मतावरती ते विधिमंडळामध्ये आणि पार्लमेंटमध्ये जाऊन बसले. अतिशय नालायक लोक तुम्ही, तुमच्या केवळ मतामुळे ते तिथे गेले. या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं आहे, तर मी बऱ्याच वेळेला मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमामध्ये बोललो. या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर परिवर्तन घडवायचं आहे, तर विधिमंडळामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असणारे वैचारी लोक पाठवण्याची जिम्मेदारी त्यांची असते, ज्यांची संख्या त्या भागामध्ये जास्त असते. म्हणून मराठा समाज आपलं मत बदलून टाकणार आहे का, हा माझा सवाल या पुण्यभूमीतून मी मराठा समाजाला विचारतोय. नाहीतर पुन्हा माझं मत त्यालाच, माझ्या जातीला, त्याच भांडवलदार माणसाला, मोठ्या गाडीतून येणारा, पैसे उधळणारा, त्यालाच जर मतदान करणार असाल, तर मराठा समाजाची ही लढाई अर्धवट राहील, असं माझं मत आहे. म्हणून छोटासा कार्यकर्ता म्हणून मी माझी विनंती करतोय की तुम्हाला जरी वाटत असेल इथं पेंडॉल टाकलाय, माणसं जमली आहेत, काहीतरी सामाजिक कार्यक्रम आहे. लोकशाहीमध्ये 4 माणसं जरी एकत्रित येऊन बसली की तो सामाजिक नसतो, तो राजकीयच कार्यक्रम असतो. म्हणून ही सभा सुद्धा माधव भाऊ ही राजकीय सभा आहे, आणि हे सांगायला आपण लाजायचं नाही आणि त्याचं काही दुःख करण्याची पण गरज नाही. आपल्यातलेही काही लोक शिकलेले म्हणतात नाही 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 अराजकीय पाहिजे. काय टोचते काय राजकीय? यशवंतराव होळकरांनी काय केलं? सामाजिक केलं का? अहिल्यादेवी होळकरांनी सत्ता केली, अरे राजकारणच होतं ते. आणि राजकारणच करावं लागतं. लोकशाहीमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल का, हे बरं वाटायलंय झेंडे घेऊन रस्त्यावर उभं टाकायचं, उपोषण करायचं आहे ना. आमचे बोरकर, आम्ही त्याचं उपोषण जाऊन मिटवलं. मी म्हणलं कुणासाठी उपोषण करायला दादा तू? माणसाच्या अवलादी जर सत्तेवर असतील तर त्यांच्यासाठी उपोषण करायचं. जनावराच्या अवलादी सत्तेवर बसलेले आहेत, त्याच्यासाठी आपण मरायचं नाही. पुढचा माणूस संवेदनशील असेल. आता मुख्यमंत्री डायरेक्ट म्हणतायत मी मराठा आहे. एवढा महाराष्ट्र कधी घसरला नव्हता. अरे उद्या धनगराचा जरी मुख्यमंत्री झाला, तो जरी म्हणला की मी धनगराचा मुख्यमंत्री आहे, त्याच्या एवढा नालायक दुसरा कोणी नाही. म्हणून सध्या सुमारांची सद्दी आहे महाराष्ट्रामध्ये. मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर शिवाजी महाराजांची मी शपथ घेतो. अरे याच्या एवढी पडझड महाराष्ट्राची कधीही झालेली नव्हती. म्हणून 75 वर्षामध्ये महाराष्ट्र सुधारला का बिघडला हे चाचपून बघायचं असेल तर या घटना बघा. आणि अशा वातावरणामध्ये आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या
या पुण्यभूमीमध्ये आजचा हा कार्यक्रम घेतोय, तोही यशवंतराव होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं घेतोय, म्हणून याला विशेष अर्थ आहे. आणि म्हणून यशवंत सेनेचं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो. बांधवांनो, होळकरशाही तुम्ही इतिहासामध्ये ज्या वेळेला वाचता, त्याचं आकलन करता, त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येतं की होळकरशाही नेहमीच दुर्दैवाच्या फेऱ्यातून गेलेली आहे. मेमध्ये आपल्या इथं भाषणं असतात बघा, अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्तानं, आणि मग वक्ता सांगतो, मल्हारराव होळकरांनी मेंढराची काठी टाकली आणि हातामध्ये तलवार घेतली. काठी टाकली, तलवार घेतली. इतकं सोपं आहे का? मल्हारराव होळकरांनीच का केलं? इतर समाजामधले लोक होते ना, इतर समाजातले व्यवसाय चालू होते. मल्हारराव होळकरांनीच का केलं? जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानंही हा आपल्याला प्रश्न उपस्थित करता येतो की शिवाजी महाराजांनाच का वाटावं की आपण आपलं राज्य निर्माण करावं, स्वराज्य निर्माण करावं, आपल्या भूमीवरती इतरांनी आक्रमण करू नये, आपण कुणाचे गुलाम होऊ नये, असं शिवाजी महाराजांनाच का वाटावं? त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जरी माहीत नसलं तरी शिवाजी महाराजांना माहीत होतं की मी कुणाचा वारसदार आहे. आपण कुणाचे वारसदार आहोत हे माहीत असणं ही लढाई अर्धी जिंकण्याची गोष्ट असते. म्हणून छत्रपतींना माहीत होतं की मग होयसाळ आहे, आणि आता ते काही लपून राहिलेलं नाही. आपले संजय सोनवणे असतील, संजय क्षीरसागर असतील, या मंडळींनी प्रचंड पुरावे देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ सांगितलंय. शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हे पुस्तक राचिम ढेऱ्यांनी लिहिलंय. मला वाटतं लिहूनही त्याला 30-35 वर्ष झाली, कोणीच वाचलं नाही ते पुस्तक. आणि ज्यांना सांस्कृतिक राजकारण करायचं आहे त्यांनी वाचलेलं असलं तरी त्या पुस्तकाबद्दल बोलत नाहीत. त्या पुस्तकामधला एकही शब्द खोडण्याची ताकद नंतरच्या एकाही बुद्धिवंत विचारवंताला झालेली नाही. इतकं ते पुस्तक महत्त्वाचं आहे. परंतु आपल्या समाजातले शिकलेले लोकसुद्धा कधी त्या पुस्तकाकडे वळत नाहीत. ते जेव्हा वळतील त्यावेळेला तुम्हाला सांगतो, धनगरांच्या मध्ये जी चेतना निर्माण होईल त्याचं स्वरूप वेगळं असेल. म्हणून वाचल्याशिवाय काही होत नाही, आहे ना. आम्ही देखील काहीतरी वाचलो, शिकलो म्हणून इथं आलो, नाहीतर उगं तिकडंच हाणामाऱ्या करीत भावकी संघ बसलो असतो, रट्टारट्टी करीत, आहे ना. म्हणून आमचे आजोबा ते लढले निजामासोबत, ते जेलमध्ये 10 महिने होते, चांगल्या लोकांच्या सहवासात आले आणि त्यामुळं मुलांना त्यांनी शिकवलं. माझे वडील आमच्या गावातले पहिले शिक्षक झाले, माझे चुलते पहिले प्राध्यापक झाले आमच्या गावातले, आणि तिसरे चुलते हे इंजिनिअरिंग होऊन शेती जास्त होती घरी बसले शेती करण्यासाठी, है ना. म्हणून पिढी बदलली. आता आमची 3री-4थी पिढी शिक्षणामध्ये आली. हा मोठेपणा सांगण्याचा विषय नाही आहे, परंतु शिकल्याशिवाय माणसं बदलत नाहीत. हे लोकशाहीच्या प्रगतीचं रहस्य आपल्या मंडळींनी समजून घेण्याची गरज आहे बांधवांनो. म्हणून आज यशवंतराव होळकरांच्या निमित्तानं बोलत असताना मी काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख करणार आहे. जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला सांगत बसणार नाही, परंतु जे माहिती नाही, इतिहासापासून दुर्लक्षित राहिले, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून जसे शिवाजी महाराजांना आपली लेगसी माहीत होती, तशाच पद्धतीनं मल्हारराव होळकरांना देखील माहीत होतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार आहे, वंशज आहे, आणि त्यामुळं मला हे स्वराज्य जीवापाड जपावं लागेल. मला हे मराठेशाहीचं तख्त उत्तर हिंदुस्थानमध्ये मजबूत करावं लागेल. आणि म्हणून जर मराठेशाही वाचवायची असेल तर उत्तर हिंदुस्थानमध्ये आपल्याला अशा ठिकाणी जावं लागेल ज्या ठिकाणाहून खऱ्या अर्थानं मराठेशाहीवर मारा होतो. ते ठिकाण म्हणजे माळव्याचं. म्हणून मल्हारराव होळकर माळव्याला गेले. माळव्यातूनच उत्तर भारतातून जी आक्रमणं मध्य भारतातील स्वराज्यावर यायची त्याचा दरवाजा आहे माळवा. आणि त्या माळवाद्यामध्ये छातीचा कोट करून मल्हारराव होळकर उभे राहिले आणि मराठेशाहीचं तख्त त्यांनी शाबूत ठेवलं. नुसतं शाबूत ठेवलं नाही तर ते अटके पार डौलानं फडकवलं. एकटेच गेले नाहीत. मी अनेक ठिकाणी भाषणामध्ये हे सांगितलं. आमच्या विष्णू मानेंनी कार्यक्रम घेतला कोल्हापूरला, अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक झालं, त्याही भाषणामध्ये मी बोललो.
आजच्या राजकारणाला जे आलेलं हिडीस स्वरूप आहे त्याचं कारण असं आहे, तुम्हाला सांगतो की आपल्या एकाही राजकीय नेत्यानं शिवाजी महाराज वाचलेला नाही. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. बाकी तर आता मल्हारराव होळकर आणि तुकोजी होळकर आणि यशवंतराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर किंवा ते काय शिंदे घराणं आणि ते धारचं पवार घराणं, इकडचं नागपूरचं भोसले घराणं, हे विषयच नाही. मल्हारराव होळकरांनी ग्वालेरच्या शिंद्यांना हाताला धरून उत्तर भारतामध्ये नेलं. होळकरांची कैफियत नावाचा ग्रंथ आहे, ऐतिहासिक ग्रंथ आहे, त्या काळामध्ये लिहिलेला, आजच्या नाही. त्याच्यामध्ये घटना आहे ती. एका मोहिमेवर परतल्यानंतर मल्हारराव होळकर शनिवारवाड्यामध्ये राहुटीमध्ये विश्रांती करत होते. त्यांनी बघितलं कोणीतरी दाराला आलेला आहे. उठून बसले. कोण आहे म्हटलं. बाहेर होते राणोजी शिंदे. राणोजी शिंदे कोण आहेत? ग्वाल्हेर घराण्याचे संस्थापक. आता ते राजपुत्र बीजेपीत गेलाय ना, काय मला नाव माहीत नाही, हां, ते त्यांचे वारसदार, मूळ पुरुष शिंदे घराण्याचा. विचारलं मल्हाररावांनी, कोण आहे? मी राणोजी शिंदे. बर, कस काय आले राणोजी? राणोजी म्हणतायत, सहजच आलो सुभेदाराला रामराम करायला. मल्हाररावाने विचारलं, आम्हाला सुभेदार म्हणतायसा, तुम्हालाही सुभेदार करू म्हटले. काय दरारा असेल पेशवाईमध्ये मल्हाररावांचा, या एका घटनेतून कळतं. राणोजी शिंद्यांना म्हणतायत, मला सुभेदार म्हणताय, राणोजी तुम्हालाही सुभेदार मी करतो. राणोजी काय म्हणतायत ते होळकरांच्या कैफियतमध्ये वाचा. राणोजी म्हणतात, आम्ही कसले सुभेदार होतो, जोडे उचलणाऱ्याची आमची लायकी. कोण म्हणतंय? नाही, टाळ्या बाजू नका, हे म्हणजे ऐका. जोडे उचलणाऱ्याची आमची लायकी कोण म्हणतंय? शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे म्हणतात. त्याचं कारण असं आहे, पेशव्यांच्या घोडे राखण्याचं काम ते करत होते, पाग राखण्याचं, पागकरी होते. त्यावेळेला मल्हारराव म्हणाले, असं बोलू नका, तिसऱ्या प्रहरी शनिवारवाड्यावर या आणि सुभेदारकीची वस्त्र घेऊन जावा. म्हणजे मल्हाररावांचा काय दरारा होता, मल्हाररावांचा पेशवाईवर आणि शनिवारवाड्यावर काय प्रभाव होता, हे जरा समजून घेण्याची गरज आहे. तिसऱ्या प्रहरी म्हणजे सायंकाळच्या वेळेला हे राणोजी शिंदे शनिवारवाड्यावर आले. मल्हाररावांनी सांगितल्याप्रमाणे ग्वाल्हेर या सुभ्याची सुभेदारी राणोजी शिंदेंना देण्यात आली. कहाणी इथंच थांबत नाही. राणोजी शिंदे जायला तयार नाहीत. ते म्हणतायत की सुभेदार, मला ओसाडगावचा पाटील कशाला करता म्हणले, तिथं काहीच नाही. त्यावेळेला ग्वाल्हेर शहरातली व्यापारपेठ मल्हारराव होळकरांनी वसवली, आर्थिक मदत केली आणि ग्वाल्हेर शहर उभं केलं. म्हणून लक्षात ठेवा, महादजी शिंदे वयानं अहिल्यादेवी होळकरांच्या पेक्षा जास्त होते, तरीही अहिल्यादेवी ज्या ज्या वेळेला समोर येत त्या त्या वेळेला महादजी शिंदे त्यांचा चरणस्पर्श करत असत आणि म्हणत असत, ही शिंदेशाही केवळ तुमच्यामुळे. हा इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा. आता तर गंमत अशी आहे, मल्हाररावांना कळालं 18व्या शतकामध्ये आपला भाऊ खांद्याला खांदा लावून जोपर्यंत उत्तरेत लढत नाही तोपर्यंत मराठ्याचं तख्त मजबूत राहत नाही. आणि म्हणून त्यांनी राणोजी शिंदेला सोबत घेतलं, धारच्या उदाजी पवारांना सोबत घेतलं, त्यांनाही सुभेदारकी द्यायला लावली. असे मल्हारराव होळकर इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तो इतिहास कोण येरा गबाळा नाही सांगणार, त्याच्या डोक्यात जात आहे. ठीक आहे ना, तुम्ही तर शहाणे झाले ना, तुम्ही वाचू शकता ना, वाचू शकता का नाही निवांतराव? होय तानाजीराव, वाचू शकता ना, मग तुम्ही का नाही सांगत? तुमचा इतिहासही लोकांना सांगाव, तुमचा राजकीय विकासही लोकांनी करावं, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरशिप बी लोकांनाच द्यावं, तुमचं किराणा दुकान लोकांनाच चालवावं. असं होत नसतं. जोपर्यंत आपण विकासाची परावलंबी स्वप्न बघणं सोडून देत नाही तोपर्यंत आपला विकास होत नाही. एवढं जरी तुम्ही आजच्या या शुभदिनी
संकल्पपूर्वक लक्षात घेतलं एवढ्या बसलेल्या लोकांनी, तरी तुम्हाला सांगतो आपल्या 2 कोटी लोकांच्या प्रगतीला वेग आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. एवढंच. होळकरशाही स्थापन केली सगळीकडे, प्रचंड होळकरशाहीची ताकद निर्माण केली. त्या काळातली भारतातली सगळ्यात श्रीमंत सत्ता, सगळ्यात श्रीमंत सत्ता, प्रचंड विस्तार असलेली सत्ता मल्हाररावांनी कोणाच्या हातात दिली? आता महिला मंडळासाठी कोणाच्या हातात दिली? विधवा सुनेच्या हातात दिली. मी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय, नुसती सून नाही, विधवा सून. आज आपल्यामधले काही लोक टिव टिव करत राहतात, मनुवादी मनुवादी मनुवादी. काय आपण चष्मे दुसऱ्याचे लावतो ना. मनुस्मृतीचा ना आपला काही संबंध नाही. मी अनेक ठिकाणी सांगितलं, मनुस्मृती सांगते न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. मनुस्मृती ही केवळ वैदिक ब्राह्मणाची कायदे पद्धती आहे, तिचा आपल्याशी संबंध नाही. जसा आपल्या देवाचा संबंध नाही, जसा आपल्या पुजाऱ्यांचा संबंध नाही वैदिकांशी, तसाच आपल्या स्त्रियांच्या कायद्याचा सुद्धा संबंध नाही. आपलं कायदे मंडळ म्हणजे जात पंचायती आहेत. होत्या का नाही जात पंचायती? आपल्या आहेत ना जात पंचायती. त्यामुळं मनुस्मृतीचे कायदे आपल्याला, आणि त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर जर मनुस्मृती सांगते की स्त्रियांना कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही, तर तुमच्या समाजामध्ये जिजाऊ माँसाहेब निर्माण होऊ शकत नाही. मी अतिशय गांभीर्यपूर्वक या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव होळकरांचं अपघाती निधन झाल्यानंतर अहिल्यादेवी सती जायला निघाल्या होत्या. खंडेराव होळकरांच्या 11 राण्या सती गेलेल्या आहेत. अहिल्यादेवी सुद्धा जायला निघालेल्या होत्या. त्या जर गेल्या असत्या तर होळकरांचा हा जाज्वल्य जगभर गेलेला इतिहास आपल्याला बघायला मिळाला नसता. म्हणून सासरा कसा असावा जगाच्या इतिहासामध्ये मल्हारराव होळकरांसारखा सासरा नाही, हे लिहून घ्या जगाच्या इतिहासात. म्हणून तुमच्यापैकी जे सासरे झालेले आहेत, आम्ही होऊ पुढे, परंतु जे झालेले आहेत त्यांनी स्वतःला मल्हाररावाप्रमाणे करावं. खूप बदल होईल आपल्या कुटुंबात. आणि ज्या समाजामधल्या महिला पुढे येतात तोच समाज प्रगती करतो, हेही ह्या लोकशाहीमधलं एक महत्त्वाचं ब्रीदवाक्य आहे. म्हणून मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांना सती जाऊ दिलं नाही. होळकरांची कैफियतमध्ये ते विधान आहे. मल्हारराव म्हणतात, अहिल्ये तू सती जाऊ नकोस. बघा वारसा कसा असतो, लेगसी काय असते मी तुम्हाला सांगतो. काय दिलं उदाहरण? मल्हारराव म्हणतात, अहिल्ये तू सती जाऊ नकोस, तू मा जिजाऊचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. कोणाचा आदर्श घे? मा जिजाऊचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. आता इथं सती माहीत आहे ना, नवरा मेल्यानंतर त्याच्या चितेवर जिवंत बाईला बसवलं जात असं, तिला पेटून दिलं जात असं, त्याला सती म्हणतात. अहिल्यादेवी सुद्धा सती गेल्या असत्या तर काय झालं असतं, एकदा प्रश्न स्वतःला विचारा. आणि म्हणून पहिलं वंदन मी मल्हारराव होळकरांना करतो, त्या सासऱ्याला करतो की ज्यांच्यामुळे हा इतिहास आम्हाला वाचायला मिळाला, अनुभवायला मिळाला. म्हणून मैदानावरचं कर्तृत्व त्याला मोल आहेच, पण समाजामधलं कर्तृत्व, कुटुंबामधलं कर्तृत्व हे बघण्याची दृष्टीसुद्धा आपल्याकडे या इतिहासातून आली पाहिजे. म्हणून मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांना पुढे केलं. अहिल्यादेवींनी 28 वर्षाचं राज्य केलं. ज्या राज्यामध्ये मुसलमानांची सत्ता होती तिथे सुद्धा त्यांनी पडलेली हिंदूंची मंदिरं बांधली. काशी विश्वेश्वराचं मंदिर, याच्याबद्दल मी अनेक वेळेला बोललेलो आहे. एवढंच काय तर आज एक पक्ष राम मंदिराचा मुद्दा घेऊन सत्तेवर आला. त्या अयोध्येमध्ये राम मंदिर जे पुरातन काळापासून बघायला मिळतं आपल्याला, ते देखील अहिल्यादेवी होळकरांनीच बांधलेलं आहे.
काशी विश्वेश्वराचं मंदिर जसं मस्जिदीच्या बाजूला त्यांनी बांधलं, त्यावेळेला जर हा मुद्दा पुढे आला असता तर तो प्रश्न त्यांनी त्याच वेळेला निकालात काढला असता आणि काशीसारखं त्यांनी अयोध्येमध्ये सुद्धा बाबरीच्या बाजूला राम मंदिर बांधलं असतं आणि आज भांडल करायला त्या पक्षाजवळ भांडवल राहिलं नसतं. सतराशे 61 मध्ये पानिपत झालं, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, तिसरं पानिपत. आणि इतिहासामध्ये लिहिलं की 1.25 लाख बांगड्या फुटल्या. म्हणजे काय, याचा अर्थ कळतो का? 1.25 लाख बायका विधवा झाल्या. त्या काळातली महाराष्ट्राची लोकसंख्या जर लक्षात घेतली तर प्रत्येक घरातून माधव भाऊ एका माणसानं बलिदान दिले पानिपतवर. पानिपत झाल्यानंतर पुढे काय झालं हे कोणी कधी वाचलेलं नाही. पानिपत मधले मराठ्यांचे मुर्दे उचलण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं. अहिल्यादेवी तिथे धावल्या आणि सांगितलं की माझ्या लोकांच्या वरती अंतिम संस्कार मला करू देत. एवढंच नाही, ज्या बायका विधवा झालेल्या होत्या त्या विधवा बायकांना जमिनीचे पट्टे दिले, त्यांच्याकडून शिवणकाम करून घेतलं आणि त्या वस्त्या त्यांनी इंदोरमध्ये महेश्वरमध्ये बसवल्या आणि महेश्वरी साडीचं उत्पादन केलं. जी मुलं मोठी झाली होती त्यांना सैन्यात घेतलं. ज्या मुलांची लग्न राहिली होती अशा मुलांचा सामूहिक विवाह सोहळा या भारतात नाही जगातला पहिला हा अहिल्यादेवी होळकरांनी लावला. अशा अहिल्यादेवी, या अहिल्यादेवींचा सहवास यशवंतराव होळकरांना 19 वर्ष लाभला. तुकोजी होळकर, परवाला टिपू सुलतानचा विषय झाला बघा. टिपू सुलतानला त्याच्या भूमीमध्ये जाऊन हरवणारा तुकोजी होळकर, आटके पार झेंडे ज्या वेळेला रोवले त्यावेळेला 3.5 महिने तुकोजी होळकर तिथे होते. प्रचंड तलवार बहादर. अहिल्यादेवींच्या निधनानंतर 1795 मध्ये निधन झालं मातेचं आणि 2 वर्षानंतर तुकोजी होळकरांचं निधन झालं. संकट आलं होळकरांच्या वरती. ज्यांना आम्ही वसवलं होतं, ज्यांना आम्ही उभं केलं होतं तेच घराणे गद्दार निघाले. जे महादजी शिंदे अहिल्यादेवींचा चरण स्पर्श करीत असत त्याच महादजी शिंदेचं कार्ट म्हणजे पुतण्या दौलती शिंदे हा गद्दार निघाला. नागपूरचा भोसले तुकोजी होळकरांचे कनिष्ठ चिरंजीव आपले यशवंत तुकोजी होळकरांचे अत्यंत जवळचे मित्र. भोसल्यांनी ज्या वेळेला भावाचा खून झाला आणि अख्खा होळकरांचं कुटुंब पेशव्यांनी तुरुंगात डांबलं, त्यावेळेला जीव मुठीत घेऊन मदत मिळवण्यासाठी यशवंतराव नागपूरच्या भोसल्याकडे गेले. भोसल्यांनी फितोरी करून यशवंतरावांना अटक केली. म्हणजे ज्या मल्हारराव होळकरांनी घराणे वसवले त्या घराण्यांनी यशवंतरावाशी दगाफटका केला, होळकरशाही गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. आणि अशा वेळेला राखीतून फिनिक्स पक्षी ज्या पद्धतीने उड्डाण घेतो तशा पद्धतीनं यशवंतरावांनी उड्डाण घेतली आणि सगळं आयुष्य घोड्याच्या पाठीवरती. ते म्हणायचे की घोड्याच्या पाठीवरच माझं सिंहासन आहे, माझं तख्त आहे, असं यशवंतराव म्हणायचे. हातावरती कणसं चोळून खाऊन यशवंतराव लढत राहिले. काय लढले. विद घाटेंनी यशवंतराव होळकरांच्या वरती नाटक लिहिलंय माधव भाऊ. मी बोर होत असेल तर मी थांबतो, कारण संदर्भ सांगत सांगत पुढे जाणं, कारण इथं जी तरुण पोरं दिसतात तरुण तसे कमीच दिसतात. आता नेमके तरुण कुठं आहेत मला या देशातले माहीत नाही. आपण तर म्हणालो माझा देश तरुण व्हायला आहे, पण तरुण ग्राउंडवर नाहीत, तरुण वर्गात नाहीत, तरुण प्रयोगशाळेत नाहीत, तरुण कार्यक्रमात नाहीत.
जंगलात नाहीत साहेब, तरुण मोबाईलवर आहेत. मोबाईलमधून 2 चपात्या आणि भाजी जर पडली तर तुम्हाला सांगतोय तांब्या घेऊन सुद्धा बाहेर जाणार नाही. अंगावर वारूळ होईल, त्याचा वाल्मिक होईल. देश रसातळाला चाललेला आहे. एरिक फ्रॉम नावाचा एक विचारवंत आहे, युरोपीय, माझा आवडता विचारवंत आहे. त्याचं एक विधान आहे, विचार करण्याची शक्ती असेल तरच विचार स्वातंत्र्याला अर्थ आहे. म्हणून आजच्या लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्य टिकवायचंय, मला बोलायचंय. अरे पण बोलायची शक्ती आहे का तुझ्याकडं? विचार करण्याची शक्तीच जर नसेल तर तुझ्या बोलण्यामध्ये ती ताकद येणार नाही आणि म्हणून या स्वातंत्र्याला अर्थ नाही. आज विचार करण्याची शक्ती एकूण भारतीय समाज हा गमावत चाललेला आहे आणि अशा वेळेला आपण तरुणांचा शोध घ्यायलो. कुठं आहेत तरुण? म्हणून थोडं पुस्तकं मी या तरुणांच्यासाठी हेच सांगत असतो. विविध घाट्यांचं नाटक आहे यशवंतराव होळकर नावाचं. मला वाटतं आत्ता प्रास्ताविक करताना कोणीतरी उल्लेख केला की बा आम्हाला हा इतिहासच माहीत नाही. कधीपर्यंत माहीत नाही? अहो या 70 वर्षामध्येच हा इतिहास बाजूला पडला. कारण इथं सांस्कृतिक राजकारण झालं आणि आम्ही 40% मेंढराच्या मागं, 60% शेतीत. पराक्रमी खूप आहे, अंगात ताकद आहे. इथं शाहू महाराजांनी जे पैलवान केले त्याचं एक पुस्तक, आपल्या पवारांनी जो गौरव ग्रंथ काढलाय शाहू महाराजावर, त्याच्यावर पैलवानाची यादी आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धनगर समाजाचे पैलवान आहेत. मल्ल्या धनगर नावाचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अत्यंत आवडता पैलवान होता. तो आजारी पडला तर महाराजांनी डॉक्टरला दम दिला. म्हणले या पैलवानाच्या वजनाबरोबर सोनं देतो म्हणले, पण माझा पैलवान मेला नाही पाहिजे. असे शाहू महाराज. आणि अशी लढाईची शक्तीची ही आपली परंपरा. पण आता लोकशाहीमध्ये लढाव कुणासोबत? म्हणून आम्ही भावकीसोबतच लढायला सुरुवात केली आहे ना. म्हणून आजही आमच्या लढाया गावोगाव आमच्या समाजासोबत, भावकीसोबत ह्या अधिक असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचा मोठेपणा आम्हाला करता येत नाही. आज मी तुम्हाला सांगतो लोक का आले नाहीत, त्याचं कारण असं आहे, तांबवे साहेब घ्यायलेत काय कार्यक्रम, मग जाऊ दे की. हे सगळीकडेच आहे का नाही श्रीरामे साहेब? बरोबर आहे का? हां. कोण पुजारी, डॉक्टर. आता डॉक्टर कार्यक्रम घ्यायलेत काय, मग आम्ही काय करू? आपल्याला मोठेपणा कोणाचाही आवडत नाही. प्रेम केलं की आम्ही एवढं प्रेम करतो की त्याला साखऱ्या बिमारी झाली पाहिजे. आणि द्वेष करू लागलो की असं करतो की त्यानं दुसऱ्या दिवशी उठून आत्महत्याच करावं. हे 2 टोकच आहेत आमचे. हे न परवडणारे आहेत बांधवण. म्हणून इतिहासाचा धांडोळा घेत असताना आपल्या हे लक्षात येतं. म्हणून यशवंतराव होळकरांच्याकडून काय शिकावं, तर ती जिद्द शिकावी. काय जिद्द आहे? म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा आपलं काही खरं नाही, त्या वेळेला यशवंतराव होळकरांचा इतिहास तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. म्हणून सलग 18 लढाया कोणासोबत केल्या? इंग्रजांच्या सोबत केल्या. शेवटची त्यांची स्वकीयासोबतची लढाई जी आहे ती लढाई हडपसरची लढाई आहे. हडपसरच्या लढाईमध्ये आता जसं दीपक भाऊंनी सांगितलं की दिवाळीच्या सणाच्या वेळेला, म्हणजे आताचा जो पिरियड आहे त्याच पिरियडमध्ये हडपसरची लढाई झाली. का झाली? विटोजी होळकरांना दुसरा बाजीराव पेशवे, त्याच्या एवढा हरामखोर माणूस मराठ्यांच्या इतिहासात दुसरा नसेल. अलग लक्षात. त्या बाजीराव पेशव्यानं शिंद्यांना, भोसल्यांना, त्या कुंजीरला हाताशी धरून होळकरशाहीच जप्त करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या मल्हारराव होळकरांचा खून केला. यशवंतराव होळकरांची पत्नी, दुसऱ्या मल्हाररावांची पत्नी, आई, लेकरं यांच्यासहित सगळा कुटुंब कपिला, हा सगळा कुटुंब कबिला तुरुंगात टाकला. तरीही यशवंतराव होळकर पळत होते, धावत होते, सांगत होते की माझी लढाई ही पेशव्याच्या जरीपटक्याच्या विरोधात नाही. जरीपटका म्हणजे एक निशाण, त्याचा आम्ही सन्मान करतो. त्याचं कारण आम्ही आजही या जरीपटक्याचे सुभेदार आहोत. म्हणून त्यांनी आपल्या सैन्याला सुद्धा आदेश दिला होता की जोपर्यंत तिकडून 10 तोफेचे गोळे आपल्यावर पडत नाहीत तोपर्यंत आपण हल्ला करायचा नाही. ही निष्ठा सुद्धा समजून घेण्याची गरज आहे.
10 तोफेचे गोळे तिकडून पडतील, त्यावेळेला मग आपला पहिला तोफेचा गोळा टाकायचा. म्हणून हडपसरच्या वेळेला विठोजी होळकर यांना शनिवार वाड्यापुढे हत्तीच्या पायाखाली दिलं आणि दिल्ली दरवाजावरती बसून हे दौलती शिंदे आणि तो कुंजीर हसत होते, बाजीराव पेशवे हसत होते आणि विठोजी होळकरांची बायको पदर पसरून आपल्या नवऱ्याचं प्रेत परत करा, मला द्या, अंतिम संस्कार करायचा आहे, अशी विनवणी करत होती. त्यावेळेला यशवंतराव होळकरांनी जी लढाई केली ती हडपसरची लढाई म्हणून खूप प्रसिद्ध आहे. पण त्याहीपेक्षा यशवंतरावांनी सलग 18 लढाया ह्या ब्रिटिशांच्या सोबत केल्या. मुसलमानांच्याकडे जा गेले ते म्हणाले, अरे तुझी माझी लढाई करत राहू, परंतु हे ब्रिटिशांचं जे आपल्यावरती आक्रमण होत आहे ते फार दीर्घकाळ टिकणार आहे, म्हणून ह्यांना संपवणं गरजेचं आहे. शिखांच्याकडे गेले, रजपुतांच्याकडे गेले, जाटांच्याकडे गेले, कुणीही मदत केली नाही. भरतपूरची लढाई आजही न्यूयॉर्कच्या विद्यापीठामध्ये शिकवली जाते. इंग्लंडच्या मँचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये त्या लढाईवरती आजही चर्चासत्र होतात की या लढाईमध्ये आपण हरलो कसे. तुम्हाला या ठिकाणी सांगायला मला महाराष्ट्राचा भूमिपुत्र म्हणून अभिमान वाटतो. ब्रिटिशांच्या फौजेची, बाकीचं सोडून द्या, ब्रिटिशांच्या फौजेत 48,000 माणसं एकट्या यशवंतरावांनी कापले होते. 850 अधिकारी मारले होते, ब्रिटिश अधिकारी 850. फॉसेट काय त्याची अवस्था करून टाकली, त्याच्यावरती आज अभ्यास होतो. मरे, वेलेस्ली, अहो त्या वेलेस्ली तर व्हाईसराय होता, त्याला इंग्रजांनी बोलून घेतलं, म्हणले तू ये, तुझं काही काम नाही. आणि शेवटी यशवंतरावांच्या सोबत दिल्लीमध्ये ब्रिटिशांना शांततेचा तह करावा लागला. खरं तर त्याच्यात तपशील सगळे होते, पण आता वेळ नाही, परत कधीतरी आणखी बोलू. आणि मोठा कार्यक्रम घेण्यापेक्षा एखाद्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे म्हणजे व्याख्यान होतं, नसता इथं कसा राजकीय सभा होतात. शिंदे मांडलिकत्व स्वीकारलं इंग्रजांचं, यानं तर 1802 मध्ये जाऊन पायावर पडला, याचा उल्लेख आता दीपक भाऊंडी केला. 1802 मध्ये बाजीराव पेशवे जाऊन पायावरती पडला, वसईचा तह झाला, मराठेशाहीच गेली. परंतु त्या मराठेशाहीला टिकवण्याचं काम यशवंतराव होळकरांनी केलं. सलग 18 लढाया केल्या. भरतपूरच्या लढाईवर मी अनेक वेळेला बोललोय, एखाद्या परकीय दिग्दर्शकानं चित्रपट काढावा. म्हणजे ते काय 300 वगैरे पिक्चर निघालता बघा, ते तिकडचे फॉरेनचे चित्रपट असतात ना, तसला पिक्चर भरतपूरच्या लढाईवरती होऊ शकतो. चंबळच्या खोऱ्यामधली त्यांची लढाई, 250 मैल त्या फॉसेट्सला घेऊन गेले, 250 मैल पाठीवरती. हे लढाईचं अजबच तंत्र जगामध्ये पहिल्यांदा यशवंतराव होळकरांनी आणलं. पाठीवरती शत्रूला 250 मैल घेऊन जायचं. कुठे घेऊन जायचं? की जिथे आपला भाग आहे, जिथे आपल्याला या सगळ्या वातावरणाचा, भौगोलिक परिस्थितीचा आपल्याला फायदा होणार आहे. हे वेगळंच गनिमी काव्याचं तंत्र, जे मल्हाररावांनी पठारावरच्या गनिमी काव्याचं तंत्र, जसं सह्याद्रीमधल्या कडेकपारीतल्या गनिमी काव्याचं तंत्र शिवरायांनी काढलं, पठारावरल्या गनिमी काव्याचं तंत्र हे मल्हारराव होळकरांनी काढलं, तसंच अवघड भूभागामध्ये शत्रूला पाठीवर घेऊन जाणं आणि तिथे जाऊन मग त्यांना दलदलीमध्ये फसवणं. पावसाच्या माऱ्यामध्ये काही लढाया तर रात्री 12 वाजता केल्यात. पाऊस सुरू झाला की यशवंतरावांनी लढाया केलेल्या आहेत, कारण तोफाचा माराच होणार आहे. अशा पद्धतीनं हे लढाईचं तंत्र त्यांनी केलं आणि शेवटी इंग्रजांना तह करावा लागला, शांततेचा तह करावा लागला. आणि यशवंतरावांना सुद्धा तो हवा होता, कारण त्यांना सुद्धा इंग्रजांच्या सोबत लढण्यासाठीची रसद गोळा करायची होती. म्हणून 1000 मी तोफा दररोज घडवीन, बघा जिद्द. आणि स्वतः तोफेच्या कारखान्यामध्ये पोलाद ओतण्याचं काम ते करू लागले. त्या उष्णतेचा दाह त्यांच्या तब्येतीवर परिणाम करणारा ठरला आणि शेवटी त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आणि त्याच्यामध्ये वयाच्या 35व्या वर्षी यशवंतराव होळकर यांचं निधन झालं. यशवंतरावांच्या नंतर त्यांची लढाई तुळसाबाई होळकरांनी घेतली. यशवंतरावांनी ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, ज्याला सेनापती केलं होतं, तोच फितूर झाला आणि तुळसाबाईचं हत्या घडून आणली. त्याच्यानंतर 1815 मध्ये महितपूरच्या लढाईमध्ये छोटे छोटे पोरं आहेत, म्हणजे त्यातला 9 वर्षाचा आहे हा विठोजीचा पोरगा जो आहे ना, तिसरा मल्हारराव,
हा 9 वर्षाचा आहे आणि 18 वर्षाची आहे भीमाबाई होळकर. ही पोरं रडली हो मालकमच्या विरोधामध्ये आणि मालकमचा पराभव केला. ही लढाई चालू ठेवली. आता माझा जाता जाता आपल्याला प्रश्न असा आहे की मध्यकाळातल्या या लढाया थांबल्या. आता ती लढाई आपल्याला लोकशाहीमध्ये लढायची असेल तर काय करावं लागेल याचा विचार आपण केला पाहिजे. आता ही लढाई कुठली आहे तर ती आताची लढाई ही विधिमंडळामध्ये जाण्याची, पार्लमेंटमध्ये जाण्याची ही लढाई आहे. म्हणून प्रश्न त्याच वेळेला सुटतील ज्या वेळेला तुमच्यामधले कर्तबगार, विचार करण्याची ताकद असणारी माणसं विधिमंडळामध्ये जातील. त्याच वेळेला आपण या लढाया जिंकू, अन्यथा आपण लढाया जिंकणार नाहीत. आता तरी बरं आहे 5 एकरवर आलो, उद्याला पुन्हा शेतीमध्ये वाटणी झाली की 5 एकरामधून 1 एकरवर, म्हणजे शेती करत करत आपल्याला शेतमजुरी पण करावी लागेल, हमाली करावं लागेल. दिवस फार कठीण आलेले आहेत. म्हणून एका बाजूला आरक्षणाची लढाई लढत असताना आजच्या लोकशाहीमध्ये सर्वार्थानं आम्हाला पुढे जायचं असेल तर कोणकोणत्या लढाया कराव्या लागतील याचाही विचार आजच्या जयंतीच्या निमित्तानं करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. जाता जाता एका शाहीरच्या 4 ओळी मला तुमच्यापुढे ठेवाव्याशा वाटतात. यशवंतराव होळकरांचा ज्या ज्या वेळेला इतिहास मी वाचत असतो त्या त्या वेळेला मला ह्या 4 ओळी आठवतात. त्या ओळी आपल्यापुढे ठेवतो आणि थांबतो. माझा आपण जो काही आदर सत्कार या ठिकाणी केला आणि बऱ्याच उशिरा मी उभा राहिलेला असताना सुद्धा आपण ऐकून घेतलं. बऱ्यापैकी एका वर्गात जेवढे पोरं असतात तेवढे लोक समोर आहेत, ते लाखाच्या बरोबर आहेत असं माझं मत आहे. आणि त्यामुळं या आपला सगळ्यांचा कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी मी उल्लेख करतो, आपली या उपस्थितीची नोंद घेतो आणि मला या 4 ओळी ज्या खूप आवडतात त्याच तुमच्यापुढे ठेवतो, ज्या यशवंतरावांच्या चरणाशी मी समर्पित करतो. राह संघर्ष की जो चलता है, राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है, सूर्य बनकर वही निकलता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत म्हणजे महत्त्वपूर्ण हे भाषण होतं. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देशभरातील आपले यशवंतराव होळकरांच्या विचारांचे अनुयायी हे भाषण ऐकत होते. आत्ता मी न जास्त बोलता आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते, देश